प्यायला पाणी कुठून येतं? हा इशे ना प्यावाला बी आहे जे. हा ते तरी शाळाला जोडे बोर चालू साठी भरिले दबाचा वाले तेव्हा नाही असं दिनूक ना काहीच राहत पाणी भराना येरमा पाणी राहू द्या तशी कथा उपसतात आणि कथा नाही सोडतात ते माहिती पडत नाही. काल देशामध्ये 18व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आणि निवडणुकांचं बिगुल वाजलं. लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार, कुठल्या पक्षाची सत्ता येणार, कुणाला विरोधात बसावं लागणार आणि या सगळ्या याचे एक्झिट पोल मांडायला आता सुरुवात झालेली असताना ज्या मतदारांच्या माध्यमातून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हे स्थापन केलं जातं, हे बसत असतं, त्याच मतदाराला मात्र एक्झॅक्टली काय हवंय हे मात्र कुणीही बघत नाही अशी परिस्थिती आहे. सध्या उन्हाळ्याच्या झळा ज्या आहेत त्या तीव्र उन्हाळ्याच्या झळा ज्या आहेत त्या आता जाणवू लागल्यात आणि असं असताना धुळे तालुक्यामध्ये प्रचंड पाणी टंचाईचं भीषण संकट उभं राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आत्ता मी धुळे तालुक्यातील विंचूर गावामध्ये आहे आणि एकीकडे या सगळ्या आदिवासी महिला आहेत की ज्या महिलांना रोज सकाळी उठून शेतावरती कामाला जावं लागतं, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावावा लागतो, मात्र त्याच महिलांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी विहिरीवरती यावं लागतंय आणि या ठिकाणी येऊन पाणी काढावं लागतंय. अत्यंत वाईट आणि अत्यंत भीषण अशी ही परिस्थिती आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, कुठल्याही निवडणुकीमध्ये या मतदारांना या नागरिकांना प्रचंड अशी आश्वासनं दिली जातात. मात्र दुसरीकडे जेव्हा यांच्याच मूलभूत गरजांसाठी यांना संघर्ष करावा लागतो त्यावेळेला मात्र प्रश्न पडतो की दिलेली आश्वासनं गेली कुठे. अशा प्रकारचा प्रश्न हा सातत्याने पडत असतो. या विहिरीमधून हे पाणी काढतात आणि हे विहिरीतलं पाणी अत्यंत दूषित आहे. विशेष म्हणजे हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जातं अशा प्रकारची माहिती देखील या महिलांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाणी टंचाईचं संकट उभं ठाकलेलं असताना महिलांना पाण्यासाठी सुरू असला हा संघर्ष नेमका थांबवणार कोण आणि थांबवला जाणार तरी कधी असा महत्त्वाचा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, विंचूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.